राक्षस आणि एका राक्षसाचा प्रल्हाद होता, तस राक्षसाच्याच पोटी वृंदा जन्माला आली. पण भक्ती भावानं अगदी तल्लीन नामस्मरणामध्ये तल्लीन असायची आणि तिचं सर्व पतीला ती देव मानित होती. पतीची मता अनुसरणी पतिव्रता. तस पतीचा एकही शब्द खाली पडू द्यायचा नाही त्या वृंदेनं. पुढे चालून श्री जालंधर राक्षसांचा राजा झाला. जसा रावण राजा झाला तसा जालंधरही त्यांच्या सर्व राक्षसांचा राजा झाला. आणि राजा झाल्यानंतर त्यांनी कुणालाही त्रास द्यायला सुरुवात केली. अहो कुणाला काय म्हणतात, तो याच्यावरच गेला भगवान शंकरावर युद्ध करायला. आणि त्यानं युद्धामध्ये जालंधरचं उडविलं ना, मुंडक उडवलं युद्धामध्ये. मग जालंधरने एवढं, आता देवाबरोबर युद्ध करायचं म्हणजे थोडी ताकद पासेल का? मग ती वृंदा म्हणली, मी महान पतिव्रता आहे म्हणली. माझा पती माझ्या परवानगीशिवाय कसा काय म्हणू शकतो? पण तिच्या लक्षात आलं की हे देव आहे. देवाला शरण गेली. कोण? वृंदा म्हणली, देवा माझा पती मला परत द्या म्हणली. ते म्हणले, मी आता त्याला मारले, परत देऊ शकत नाही. मग तू काय कर म्हणले? विष्णूची प्रार्थना कर. विष्णूची प्रार्थना केल्यानंतर ती आपल्या मांडीवर मुंडक घेऊन विष्णू परमात्म्याला यायला वेळ झाला म्हणून तिला सहन झाला नाही आणि तिनं दहन झाली. ती पतीचं मुंडक मांडीवर घेतलं आणि तिनं सगळं दहन करून घेतलं. पण ती विष्णूची भक्त असल्यामुळं विष्णू परमात्मा तिथं आले, धावत आले आणि त्या राखेजवळ बसले. विष्णू परमात्मा रडले आणि विष्णू परमात्म्याच्या डोळ्यातून ते त्या राखेमध्ये, कारण वृंदा त्याची खरी भक्त होती, त्या भक्तासाठी विष्णू परमात्मा रडले आणि रडून त्या ठिकाणी पाणी गाळालं डोळ्यातलं आणि त्याच्यातून तुळस उगवली. राक्षसांच्या राखेतून तुळस उगवली आणि तुळशीच्या रूपानं वृंदा आपल्या सगळ्याच्या नाही म्हणत, ज्यांच्या गळ्यात आहे ना तुळशीची माळ, तर ती पतिव्रता वृंदा आहे. तुळस म्हणजे हा इतिहास श्रीकृष्ण परमात्म्याला माहित होता, पांडुरंगाला. म्हणून त्यांनी काय केलं? तुळसी हार गळा, काचे पितांबर, कमरेला पितांबर परिधान केलेला आणि आवडे निरंतर हेची ध्यान. म्हणून तुळसी हार गळा, काशे पितांबर. तिसरं चरण काय म्हणते? त्यांनी त्या छोट्या दुर्डीमध्ये ठेवले आणि
बारीला लागला, कारण ते पांडुरंगाला त्याला द्यायचेच ना ते. मला आता गेला जवळ जवळ, बघितलं नाही एका पडवेनं, ए मला खरं मानू ना, मला इकडं कुठं मासे घेऊन निघाला देवाकडं. मला देवाला द्यायचे. तुझे मासे मागितलेत का? म्हणले देवानं. सरक 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 बाजूला, म्हणले सरक बाजूला निघ. तुझे मासे मागितलेत का त्यांनी? दिले ना हाकलून, त्याला हाकलून दिले. तिकडे बाजूला जाऊन रडत बसलं. पण तिथं जिथं हाकलून दिलं तिथंच ते रडत बसलं. रडत बसलं. देवाला ते देखवलं नाही. देव त्याच्या जवळ गेले. सगळे बडवे झोपले की पांडुरंगाची मूर्ती सहज जाऊन त्याच्या पुढे उभं राहिले. डोक्यावर हात असा टपकीला. अरे कानू, ह्यो मी विठ्ठल आलो पुढं, तुझ्या पुढं आलो. ते रडतच होता. अरे म्हणले, त्याचे डोळे हाताने पुसले. पांडुरंगानं हाताने डोळे पुसले आणि डोळे पुसून म्हणले, तुझी भक्ती आवडली की मला, आवडती तुझी भक्ती मला. आणि इकडे म्हणले ते मासे घेतले. अहो, देवाने त्या माशाला हात लावल्याबरोबर सोन्याचे मासे झाले. आणि दागिना म्हणून त्यांनी परिधान केला मकर कुंडले. आणि माशाच्या आकाराचे बघा तुम्ही, मकर कुंडले, तळपती श्रवणी आणि कंठी कौस्तुभ मणी विराजितो. हा कौस्तुभ मणी कुठून आला? ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, मंगलाष्टक आहे ते सुरुवातच आहे. त्याच्यात 14ही रत्न आहेत. त्याच्यात कौस्तुभ पारिजात कसुरा आहे का, धन्वंतरी चंद्रमा, ते 14ला 14 हे त्याच्यात रत्न आहेत. त्याच्यापैकी कौस्तुभ नावाचा एक कौस्तुभ मणी निघाला त्याच्यातून. तो कुठेही मिळत नाही. ते साप योनीमध्ये कुठतरी लाखावर एखाद्या सापाच्या ते आत सापडतो. आणि तो कौस्तुभ मणी समुद्र मंथन ज्या वेळेला केला त्या वेळेला तो कौस्तुभ मणी त्याच्यातून निघाला. आणि तो कौस्तुभ मणी यानं पांडुरंगानं परिधान केला. कंठी कौस्तुभ मणी विराजितो. ते कौस्तुभ मणी कशासाठी परिधान केला? माझ्या भक्तांनी तो जर कौस्तुभ मणी जर पाहिला तर त्याला एक जन्माचं नाही अनेक जन्माचं पुण्य त्याला त्या कौस्तुभ मणी पाहिल्यापासून त्याच्या दृष्टी नवी येते. आपण जातच नाही आणि गेलं तर पायरीहूनच माघारी येतो. कौस्तुभ मणी पाहिलाच नाही, मकर कुंडल कधी पाहिलेच नाही, फक्त ऐकून आहे. तो श्रीकृष्ण परमात्मा पांडुरंग नाव कसं पडलं त्याच एक एक उकलीत चाललं ना, धाग्यानं धागा. पांडुरंग नाव कसं पडलं त्याचं? विठ्ठल पांडुरंग दोन नाव आहेत का नाही? त्याचे जे घोडदळ होत त्याची धूळ श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंगावर आली. तो मुळाचा थाईचाच काळा आणि धूळ बसली, मग पंढूर वर्णाचा झाला. कसल्या? पंढूर वर्णाचा धूळ बसल्यामुळं, आणि म्हणून त्याला पांडुरंग म्हणू लागले. पुन्हा दुसरं, ज्या वेळेला लहानपणी
मातीतच खेळायचे. सर्व गोपी सर्व गवळणी मातीत खेळायचे आणि मातीत खेळायला हे मुळातच काळा होता आणि मुळात काळा असल्यामुळं त्याचा मातीत लोळल्यामुळं तो वर्ण त्याचा पंडूर झाला म्हणून पांडुरंग. म्हणून मकर कुंडले तळपती श्रवणी आणि कंठी कौस्तुभ मणी विराजितो. तस आपले जे आई वडील आहेत भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि मिशे संपत्ती जाता पैसे घररी गे त्याला राजमौली म्हणतात. किंवा उजळले भाग्य आता अवधी चिंता वारली संत दर्शने हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला भाग्य उदयाला आलं म्हणजे सद्बुद्धी सुचत असते. ज्या माणसानं 4 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष आई वडिलाला सोडून दिलं आणि काय झालं त्याच्या शरीरात काय झालं त्याच्या शरीरात मन आणि बुद्धीचं भांडण लागलं. काय लागलं मन बुद्धीची कातरी आणि राम नामे सोने चोरी भांडण लागलं त्याचा. आणि त्या भांडणाच्या ह्याच्यामध्ये आपण केलेली कृत्य आपल्या आई वडिलाला सोडून आलेलो कोण त्याची गती होईल नेनो काय करू बहु वाटे तळमळ आणि आंधळे सकळ बहिर्मुख. तस त्याचं आंतर्यामी उफाडून आलं. महाराजांनी एका कथेमध्ये सांगितलं आपल्यासाठी महाराजांनी की आई वडिलाची सेवा करत जावे आणि ज्याला आई वडील नाहीत ना त्यांना माहित असतं आईची वडिलाची किंमत काय आहे ती त्यांना कळत असतं. हे ऐकलं आणि याच्या मनात त्यांनी धरलं अरे बाबा त्या महाराजाला साठी महाराजाचे आई वडील लहानपणीच वारलेले पण माझे आई वडील असताना माझ्या दृष्टीने ते मेलेले कारण माझी बायको सुपर क्लास वन आहे ती कलेक्टर आहे आणि मी डिप्युटी कलेक्टर आहे. माझ्या आई वडिलाला काय उपयोग त्याचा. म्हणून त्यांनी महाराजाला फोन केला आणि महाराजाला रडत रडत फोन केलेला. महाराज माझं इथून माग काय चुकलं असेल ते चुकलं असेल. मी आता माझ्या आई वडिलाकडे जाणार शरण जाणार मी पाया पडणार त्यांच्या पाया पडून मी माझ्या इथं घेऊन घेणार. माझी बायको माझ्याजवळ राहिली तर राहिली नाही राहिली तर तिच्या रस्त्यानं का जात नाही. कारण शास्त्र काय सांगते तप्याविन दैवत तिथल्याविन प्राप्त आणि गुजेविन हित कोण सांगे. तप केल्याशिवाय दैवत प्राप्त होत नाही. आमचे डॉक्टर साहेब डॉक्टर झाले म्हणजे फुकट नाही झालेले तप केलेले. 6 वर्षाचं तप 6 2 8 वर्षाचं तप 10 वर्षाचं तप केलं तेव्हा डॉक्टर झाले. तसा एक दृष्टांत देतो आणि आपली सेवा संपन्न करायची आहे. तपेविन दैवत आणि दिलेल्याविन प्राप्त गुजेविन हित कोण सांगे. एक मुलगा 2 जण एका माणसाला एक कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये 2 मुलं होती. एक मुलगा काही बरोबर शिकला नाही ते आपल्या वडिलांना मदत करायचा शेतामध्ये. एक मुलगा 10वी झाली. म्हणला बाबा त्याने एक अशी स्टोरी ऐकली होती जास्त शिकल्यावर मोठा साहेब होतोय त्याला मोठी खुर्ची मिळते मोठं होतंय फलाना होतंय बिस्ताना होतंय ऐकलं होतं. ठीक आहे म्हणले. एके दिवशी म्हणला बाबा
मला पुढे शिकायला जिल्ह्याला जायचंय हो म्हणला. बर आपले दोन पैसे नाही हो म्हणले शिकवायला पुढं. कसं तरी मोलमजुरी करून जगत होत म्हणले आम्ही. कसंही करून 2 दिवस 3 दिवस रुसला फलाने केलं बिस्ताने केलं. वडिलांना काही पैसे दिले नाही. वडिलांना पैसे देण्याच्या ऐवजी त्याचं लग्नच केलं. का? आपल्या बरोबर ऊस तोडायला होईल. पहिल्या काळामध्ये ऐकावंच लागत होतं वडिलाचं. नाही म्हणता येत नव्हतं. नाही तर शिव्या देत होते नाही तर दावत होते. माझ्या बाबतीत घडलेले लाभ कशाला अण्णा होते आमच्या संग. 2-3 तर शिव्या आवडल्या. मी म्हणलं माझी काही जोड लागते का अण्णाला. मग त्याच्यापाशी तर बोलायला लागणार. अण्णापाशी म्हणलं लय मोठी म्हणलं हा ती का माझी तिची जोड लागते का काय. तवर तर बाहेर आले की पतापत शिव्या दिल्या मला. हा पहिला का केलं लग्न. बायकोला म्हणला हे बघ म्हणला तुला घेऊन काही मी जाऊ शकत नाही पोट भरू शकत. त्यानं जे रातच उठला आणि जे निघून गेला मोलमजुरी केली शिकला 10 वर्ष निघून गेली. किती? 10 वर्ष गेली निघून. आणि 10 वर्ष निघून गेल्यानंतर डायरेक्ट कलेक्टर म्हणून जॉईन झाला. आणि जॉईन झाल्यानंतर कारण ज्ञानराज माऊलीने एक सुंदर ओवी लिहिलेली आहे. कळा रे तुनी झालिया. काय म्हणतात माऊली? कळा ये थोडी झालिया विद्या हिची केलिया इच्छा ज्ञान क्रिया वी आली हे. मौली म्हणतात इच्छा कोणती गोष्ट मिळवायची असेल तर माणसाच्या मनाची इच्छा पाहिजे फक्त. मी डॉक्टर होणारच. मी न्यायाधीश होणारच आणि झालाच पाहिजे. मी कलेक्टर होणारच आणि झालाच पाहिजे. इच्छा. आणि इच्छा नसल्यावर एक चुटकुसा दृष्टांत देतो. एक इतका माणूस चिकट होता इतका चिकट होता कल गेला नालीत पडला. इतकी मोठी नाली गोरे साहेब नालीत पडला. पाहुणा एक आलेला होता. आले मला म्हातारं पडलं गडे की म्हणली नाली पडतच गेला. बाबा इकडे दे माझ्याकडे हात. बाबा माझ्याकडे हात. ते त्या म्हणलेलं त्याला आवडत नव्हतं. ते सुतार होते बसलेलं. ते म्हणलं हो मामा माझा हात घ्या म्हणा तुम्ही. काय म्हणलं ते सुतार बसलेले होते न्यायावर. माझा हात घ्या. घ्या म्हणले बरोबर तर पटकन हात धरला. हा आणि हाताला धरून वर काढलं त्याला. मग अशा माणसाला काय ज्याला इच्छाच नाही. इच्छा सगळे मिळालेल्या आहेत. काय उपयोग आहे? इच्छा नसल्यावर काय उपयोग आहे? इच्छा ज्ञान. आता ज्ञान कसं या बघा. शेतातला शेतमजूर काय रोजगार आहे त्याला? होय मुंडे सर 500. हा गडाला 500. 500. आणि आपल्याला काय म्हणतात माऊली? जे ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे आणि संता या भदावे सर्वस्वीशी. ज्याच्याकडे ज्ञान आहे ना त्याला मान आहे. तसं ते ज्ञानासाठी त्याला ज्ञानाचे 2100 रुपये खटकून मोजून द्यावे लागले. इच्छा ज्ञान आणि क्रिया दवाखान्यात न्यायचं आणि औषधच पाजायचं नाही गोळ्या द्यायचं नाही. कसं काय दुखणार आहे? क्रिया करावं लागेल का नाही? क्रिया करून दावी ती अंगी. क्रिया करून दाखवा लागते.
गोळी घेतली डॉक्टरांना सांगितल्याप्रमाणे तर ती बिमारी राहते. म्हणून इच्छा ज्ञान क्रिया विआली हे असं ज्ञानराज माऊली म्हणतात. तसं या जन्माला आलेल्या माणसानं फक्त एकच विचार करावा. संध्याकाळी निवांत आपल्या अंथरुणावर झोपते वेळेला एक विचार करायचा, काय मी आज दिवसभरात काय काय चांगल्या गोष्टी केल्या आणि काय काय वाईट केल्या. आणि तुमचे पाऊल जर सन्मार्गाला जर पडत असतील तर तुमच्या जीवनाची उंची आपोआप वाढत जाते. जो मनुष्य जन्माला आला आणि विचार करून वागला तो त्याच्या जीवनात तरले तरती हा भरोसा आणि नामधारकाचा ठसा. जे तरले त्याने सांगितलंय बघा, माणूस कसला बी असू द्या. मंदिरात एक गुरव होत, एक पाटील आला. पाटील आल्याबरोबर म्हणले म्हणले इथं कचरा तसाच आहे, तू जाळ्या काढीत नाही काय करीत नाही. त्याचं नाव सुखदेव होत. वैऱ्या सुख्या बोललं 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 आणि खुर्ची टाकली तिकडं पटा